मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आपण आलो तर ठाणे या परिसरामध्ये। ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे। या ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे आहेत, तर शिंदे गटाचे या ठिकाणी नरेश मस्के हे उमेदवार आहेत। आपण पाहतोय की ठाणे म्हणजे सगळ्यांचं लक्ष लागलेलं लोकसभा मतदारसंघ, जे मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। आप क्या कह सकते हो, यहाँ पे जो अभी लोकसभा का इलेक्शन हो रहा है, आपको क्या लगता है कौन सी सीट आएगी? शिवसेना आएगा महाराष्ट्र में। शिवसेना तो दोनों भी शिवसेना है, कौन सा शिवसेना? उद्धव ठाकरे का शिवसेना है। वो आएगा। अच्छा, क्या लगता है आपको ये पक्ष फूटने के बाद लोग कुछ शिंदे गट पे नाराज है? शिंदे के ऊपर नाराज नहीं है, मगर पहले से शिवसेना बोलेगा तो वो लोग मानते ज़्यादा करके। पाल ठाकरे, उद्धव ठाकरे, उनका हम मानते ज़्यादा करके। अच्छा, तो अभी जो इसके पहले जो खासदार थे राजन विचारे, उनका काम आपको अच्छा लगा? नहीं, इनका ऐसा बोलने के लायक नहीं है, मगर चल रहा है बस। अच्छा, म्हणजे इथे कुठेतरी जी निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये कामावरती लक्ष दिलं जात नाही, तर झालेल्या पक्षफुटीमुळे कुठेतरी जनता ही उद्धव ठाकरेकडे सहानुभूतीच्या दृष्टीने पाहते, हे स्पष्ट आहे। क्या लगता है सर आपको, आप यहाँ पे ठाणा में जो शिवसेना विरुद्ध शिवसेना है? शिवसेना का तो वो है, पहले से भी शुरू से शिवसेना का ही है। अभी जो पार्टी बदल तो अंदर वाले ही करते हैं, तो उसके ऊपर पब्लिक दोनों तरफ 50-50% ये होता है। अभी जो भी है शिवसेना का साथ साथ अभी बीजेपी का साथ है। क्या बोलते हैं, गणेश नायक के बेटे हैं सुरेश नायक, संजीव नायक का उनका करते हुए का काम सब बहुत किया है सर नेरुल के हिसाब से। लेकिन संजीव नायक को इस टाइम टिकट नहीं मिला, वो बहुत आग्रही थे वहाँ पे, क्या लगता है आपको? तो कमज़ोर होएगा ना सर, तो भी वो उनको मदद करेंगे शिंदे गट के मस्के को? मस्के को करेगा ना, क्यों नहीं करेगा? जो उनके पार्टी का ही आदमी है तो उसके हिसाब से कर सकता है। वो नाराज़ दिख रहे थे, इसलिए आगरी और कोली समाज उनके पीछे खड़ा है, वो भी नाराज़ है ऐसा कहा जा रहा है। नहीं, इसके बारे में तो मैं उतना नहीं जानता हूँ। जहाँ तक इधर के लिए बीजेपी का जो गणेश नायक का रेफरेंस में जो है, उनको बैकअप फुल सपोर्ट मिलता है। तो आपको लगता है नरेश मस्के यहाँ पे करेंगे? आने का ऑप्शन है सर। यांचं मत आहे, इथे कुठेतरी नरेश मस्केला पसंती देण्याचं पाहतोय। आपण यासह आणखीनही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या। नमस्कार, आज आपण आलो तर ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ठाण्याच्या जनतेच्या प्रतिक्रिया नक्की काय आहेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात याविषयी विचारूया आपण। आता शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे 20 तारखेला निवडणूक आहे ठाण्याच्या, काय म्हणणं आहे तुमचं? इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे। ॲक्च्युली पहिलं जे उमेदवार उभे आहेत त्यांनाच माहिती नाहीत ते कुठल्या शिवसेनेकडनं उभे आहेत। त्यांनी पहिलं जर नीट क्लॅरिफिकेशन दिलं तर लोकांना मतं टाकायला जास्त बरं पडेल। दुसरं, लोकांच्या अपेक्षा BJPकडून आहेत, पण जे उमेदवार आहेत तिथे बरेचसे BJP नसून दुसरे गाळलेल्या जागा भरलेल्या आहेत, तर जरा कन्फ्युजनच आहे सगळ्या लोकांसाठी। म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यापूर्वीच्या निवडणुकामध्ये वेगवेगळे पक्ष असायचे, आताच्या निवडणुकामध्ये फक्त 2 पक्ष आहेत, ते म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी। काय म्हणणं आहे तुम्हाला की सध्या जे यापूर्वीचे खासदार होते किंवा खासदाराकडनं होणाऱ्या खासदाराकडनं काय अपेक्षा आहेत? पहिल्या मेन अपेक्षा तर त्यांनी ॲटलिस्ट त्यांच्या कन्सिस्टन्सीला किंवा आमच्या नवी मुंबईला व्हिजिट तरी द्यावी, लोकांचे प्रश्न तरी समजून घ्यावे। बरेचसे खासदार हरवलेले आहेत, त्यांनी शोधून आणायला पाहिजे लोकांनी। भरपूर प्रश्न आहेत नवी मुंबईत सुद्धा, इलिगल ॲक्टिव्हिटी वाढलेल्या आहेत, कोणालाही त्याचा फरक पडत नाही आहे, कोणी ॲक्शन घेत नाही। पार्किंगचे प्रॉब्लेम नवी मुंबईत वाढलेले आहेत, इतर इलिगल बिल्डिंग्स, इलिगल स्लम्स। नवी मुंबई आपण बोलतो नवीन मॉडर्न सिटी, 21st सेंचुरी सिटी, पण असं काही उरलेलं दिसत नाही आहे। सगळीकडे स्लम्सवर स्लम्स वाढत चाललेले आहेत, इलिगल मंदिरं, मस्जिद ते सुद्धा वाढत चाललेले आहेत, आणि ह्याच्यावर कुठलाही खासदार आमदार कुठली स्टेप घेण्यासाठी तयार दिसत नाही आहे। इवन गावठांमध्ये इलिगल बिल्डिंग 7-7 माळ्याच्या बनलेल्या आहेत, पण कुठलाही खासदार आमदार त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे। यांचं सांगण्याचा अर्थ एकच की खासदार, आमदार किंवा लोकप्रतिनिधी हे आपापल्या पक्षफोडी आणि आपापल्या राजकारणात व्यस्त असल्यामुळे कुठेतरी जनतेकडे लक्ष हे कमी होतानाचं चित्र या ठिकाणी आहे, त्यामुळे जनता नाराज असल्याचं हे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका, फक्त देशोन्नती न्यूजवर।